शिवाजी महाराज की रेल्वे कृती समितीचा रेल्वे आमच्या हक्काची सामील व्हा सामील व्हा सामील व्हा सामील व्हा रेल्वे कृती समितीचा इन्क्लाब भारत माता की वंदे अकोल्यात रेल्वे आलीच पाहिजे अकोल्यात रेल्वे आलीच पाहिजे रेल्वे आमच्या हक्काची रेल्वे आमच्या हक्काची कोण म्हणतं येत नाही कोण म्हणतं घेत नाही। नमस्कार, मी संदीप दातखे राजयोग न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पुन्हा नाशिक रेल्वे कृती समिती यासाठी अकोल्यात पुन्हा एकदा आज बैठक करण्यात आलेली आहे। खूप महत्त्वाचे विषय खरं तर या बैठकीमध्ये झाले। काय निर्णय होणार आहे, कसं पुढे जायचं आहे, कशी पद्धतीने रॅली असणार आहे किंवा कशा पद्धतीची कृती असणार आहे यावर एक विशेष अशी आज एक मीटिंग झाली आणि नक्की मीटिंग जरी झाली असेल थोडी सकारात्मक झालेली काय झाली आहे थोडीशी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। सध्या अकोले तालुक्यातून रेल्वे गेलीच पाहिजे या प्रश्नाची चळवळ 3 डिसेंबरपासून सुरू झाली आणि हळूहळू त्याचे पुढचे टप्पे स्पष्ट होत गेलेत। खरं म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे का कोणताही प्रश्न सुटण्यासाठी संघर्ष करावा लागतो, पण निव्वळ संघर्षाचं टोक करून चालत नाही, त्याचबरोबर संवाद आणि समन्वय या दोनही गोष्टी साधायच्या असतात। म्हणून संघर्षाबरोबरच लोकशाही पद्धतीनं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी समन्वय करून संवाद करून या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आज अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि अकोले तालुका रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं चांगले निर्णय घेण्यात आलेत। उद्याला पालकमंत्री येत आहेत, नंतर उद्याला पठारावर काही लोकप्रतिनिधीची मिटिंग होती। या सगळ्या मार्गाने जाऊन हा प्रश्न सुटेपर्यंत ही संघटन शक्ती एकत्र ठेवून सुटेपर्यंत संघर्ष चालू ठेवण्याचा चांगला निर्णय त्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। थांबतो। नक्की खरं बघितलं गेलं तर आता ही कृती समिती आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। समन्वय आणि आंदोलन ह्या दोन्ही गोष्टी असणार आहे, कशा पद्धती असणार आहे यावर रणनीती झालेली आहे आणि नक्कीच अकोले तालुक्यातून देवठाणमध्ये कसा थांबा होईल यावर सर्वांचं एकमत झालेलं आहे। आणि खरं अकोले तालुक्यामध्ये आंदोलन झालं, त्यानंतर संगमेर तालुक्यामध्ये सुद्धा आंदोलन झालं। ही लढाई जर लढायची असेल तर अकोले संगमेर ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने लढणी गरजेचीच आहे, कारण गेलेली शिर्डी मार्गे रेल्वे जर नाशिक पुणे ही संगमेर अकोल्यातून न्यायची असेल तर दोन्ही तालुक्यांना एकत्र येणं गरजेचं आहे। खरं तर त्या दिवशी आंदोलन झालं, त्या दिवशी सत्यजित तांबे बोलले होते की ज्या ठिकाणी संगमेरचं नाव आहे कंसामध्ये अकोलेचं पण नाव टाकू, अजून कुठं त्यांनी बदलवलं नाही। काय मत आहे यावर आपलं? खरं तर त्यांनी जे काही तहसील कार्यालयावर प्रांत कार्यालयावर जे काही आंदोलन झालं, सत्यजित तांबेंनी जी घोषणा त्या ठिकाणी केली कंसात आम्ही अकोल्याचं नाव टाकू, तर ते कंसात नाही तर त्यांना ते मूळ नकाशावर आणावं लागेल। कारण आपलं आंदोलन अकोले तालुका रेल्वे बचाव कृती समितीचं जे आंदोलन आहे त्यामध्ये अकोले तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी हा लढा उभा राहिलेला आहे। आता सत्यजित तांबेसुद्धा या आंदोलनाचा एक भाग बनलेले आहेत, तर त्यांना उद्याची जी काही नांदूर खंदळमध्ये या ठिकाणी जी बैठक होणार आहे सगळ्या लोकप्रतिनिधींची, त्या ठिकाणीच जे काही नवीन बॅनर बनलं जाईल त्यामध्ये कंसात नाही तर अधिकृत थांबा हा अकोले तालुक्याला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी उद्या त्या बैठकीमध्ये तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं लावून धरण्यात येईल। नव्हे तर तसा आग्रह आपल्या सर्वांचा राहणार आहे आणि लढाई हे अंतिम टप्प्यामधली मूळ उद्देश अकोले तालुक्याचा रेल्वे थांबा मिळावा हाच राहणार आहे। नक्की खरं तर त्या दिवशी ज्या दिवशी हे आंदोलन करते त्या ठिकाणी होते त्यावेळेस महेशरावांचं भाषण झालं, त्यानंतर सत्यजित दादा तांबे लगेच उठले, ते बोलले आता तुमचे भाषणं लय वेळ चालतील आणि नेमकं आक्रमक भूमिका खरं अकोलेकरांची असते। त्यांनी हे सुद्धा नमूद केलं की आंदोलन करावं ते फक्त अकोलेकरांनी करावं। खरं तर आंदोलनाची दिशा बदलत चाललेली आहे, आंदोलन पुढे पुढे चाललं आहे, सकारात्मकतेकडे जात आहे। थोडं संगमेरकरांनी सुद्धा अकोलेकरांना सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे, काय मत आहे तुमचं? बरोबर आहे। खरं तर नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग हा अकोले मार्गे झाला पाहिजे पहिल्या सर्वेप्रमाणे ही मागणी घेऊन अकोलेकरांनी जे काही आंदोलन उभं केलं त्यामध्ये संगमनेरकर पण साथ देत आहेत आणि म्हणून आमचा एक साधा अजेंडा आहे का संगमनेर अकोला हा लहान भाऊ मोठा भाऊ असं न करता दोन्ही तालुक्यांनी एकत्र येऊन हा जो काही रेल्वेचा थांबा आहे तो अकोल्यासहित संगमनेरला व्हावा या प्रमुख मागणीसाठी एकत्र यावं आणि जोपर्यंत ही लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत एकमेकांना साथ द्यावी हाच आमचा या निमित्ताने अकोले तालुका रेल्वे कृती समितीचा आग्रह राहील।
नक्की खरं तर नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल किंवा पुणे जिल्हा असेल, या तिन्ही विभागातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी, माजी खासदार, आजी खासदार हे सर्वजण उद्या एकत्र येणार आहे. खरं तर अकोल्याची थिणगी ज्यांच्यामुळं घडली ते म्हणजे बाजीराव शेठ दराडे आपल्यासोबत आहे. खरं तर हे 4-5 जण समन्वय समितीचे सुद्धा आता उद्या त्या ठिकाणी उद्या त्या मिटिंगला जाणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? नाही, खऱ्या अर्थाने हा जो लढा सुरू झाला की खऱ्या अर्थाने अकोल्यावरती एक प्रकारे रेल्वेचं अलाइनमेंट बदलून सगळ्यांना अन्याय दिसला आणि म्हणून ह्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. याच्या अगोदर पण कोविड काळामध्ये महेश सोनवणे, दत्ताभाऊ, डॉक्टर कडलक साहेब या सगळ्यांनी मिळून एक मोठा लढा उभा केला होता. परंतु तो लढ्याला थोडासा मध्ये कोविडमुळं किंवा अन्य काही कारणं असेल त्याच्यामुळे तो परत थांबला थोडा. परंतु कालचा जो रेल्वे मंत्रालयाने जी काही घोषणा केली आणि असं कळलं की ती रेल्वे तीनदा तुम्ही अलाइनमेंट बदलताय आणि काहीतरी टेक्निकल कारण देत आहे आणि खऱ्या अर्थाने जी काही अकोला तालुक्यातली चळवळीतली जी काही लोक आहे, जी काही अभ्यासक आहे, जी नॉन पॉलिटिकल लोक आहे, त्यांना ह्या गोष्टी दिसत होत्या. परंतु आता आपण कुणीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती एक प्रतिक्रिया दिली आणि सगळ्यांना जे वाटत होतं की आज ही खऱ्या अर्थाने अकोल्याची एक खऱ्या अर्थाने एक ट्रायंगल जोडण्यासाठी ह्या पुणे नाशिक हायस्पीडचा अकोल्यातून जो मूळ सर्वे झाला आहे त्याप्रमाणे जावं. याच्यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे आणि राजकारण जर आलं तर खऱ्या अर्थाने अकोल्यावरती अन्याय होतो आहे. म्हणून राजकारणाविरायत सगळीजणं एकत्र येतात, आंदोलनं होत राहतात, आंदोलनात आरोप प्रत्यारोप राजकारण हे होत राहतं. परंतु त्याचा मूळ उद्देश बाजूला पडू नये म्हणून ही कृती समिती कायम समन्वयाची भूमिका घेत आहे. नक्कीच. खरं तर या कृती समितीमध्ये सर्व पक्षाची लोक, मी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सर्व पक्ष आहे. खरं तर या कृती समितीमध्ये पक्ष म्हणून अजिबात नाही, परंतु सर्वसाधारण कार्यकर्ते आता खरं तर यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. खरं संगमनेर अकोलेकर हे दोघं बी सन्मताने असलं गेलं पाहिजे, मोठी भूमिका असणार आहे. काय म्हणणार? आमची हीच भूमिका आहे की जो पहिला सर्वे झाला होता ज्यामध्ये अकोलेचं देवठाण स्टेशन होतं या मार्गेच रेल्वे झाली पाहिजे आणि कोणी या अगोदर ज्यांची सत्ता होती सत्तेचा उपयोग करून ही रेल्वे आहे त्यांनी दुसरा सर्वे करून दुसऱ्या बाजून नेली किंवा पुन्हा अजून कोणी सत्तेत असेल त्यांनी त्यांचा सत्तेचा वापर केला आणि रेल्वे अजून दुसऱ्या मार्गाने नेली. पण आम्ही या सर्वांना हेच सांगू इच्छितो की आमच्याकडे जरी सत्ता नसली तरी आमच्याकडे पाणी आहे आणि जर आमच्या अकोल्यातून रेल्वे जात नसेल तर अकोल्यातून पाणी पण खाली जाणार नाही. ही आमची जी तरुणांची मागणी ती पूर्ण झालीच पाहिजे, अन्यथा रेल्वे नाही तर पाणी नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नक्कीच. खरं तर सर्व तरुण असेल, ही जरी कृती समिती 4-10 लोकांची असेल, परंतु संपूर्ण अकोल्यातून निवडक लोक आता या ठिकाणी आले. कृती समितीमध्ये 50-1 लोकांची लिस्ट बनवणार आहे, त्याबरोबर समन्वय समितीमध्ये 15 ते 20 लोकांची बनवणार आहे. त्यामध्ये प्रत्येक पक्षाचे 1 ते 2 लोक असणार आहे. त्यामुळं यामधून कोणी वगळणार असं काही नाही. सामाजिक कार्यकर्ते यामध्ये असणारे, वकील संघ यामध्ये असणारे, शिक्षक संघसुद्धा यामध्ये असणारे. पाणी आपल्या तालुक्यातून जात आहे, जमिनी आपल्या तालुक्याच्या गेल्या आणि त्याचा उपभोग खालची मंडळी जर त्यांच्या पदाचा उपयोग करीत असेल तर अकोले तालुक्यावर होणारा अन्याय ही लोक कदापि सहन करणार नाही आहे. म्हणूनच कुठंतरी हे आंदोलनाला आता दिशा पण मिळणार आहे आणि यावर कृती समितीमध्ये समन्वय आणि आंदोलन हे दोन्ही सिमेट्रिकल जाणार आहे. त्यामुळं सर्व अकोलेकरांना यामध्ये सहभागी व्हायला लागणार आहे. वेळ आली तर जनरेटरसुद्धा यामध्ये लावायला लागणार आहे. विशेष म्हणजे आज या कृती समितीची जरी बैठक झाली, आज संध्याकाळी 4 वाजता खासदार भाऊसाहेब वागचौरे यांची पत्रकार परिषद असणारे. उद्या अकोले तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब येणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा निवेदन दिले जाणार आहे. म्हणून सगळ्या बाजूंनी आता याला कुठंतरी प्रयत्न होणार आहे. आणि मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची लढाई असणार आहे, कारण अकोले तालुक्यांचा उपयोग पदवीधर मतदारसंघाचे लोक आपल्याकडून फक्त मतासाठी करतात, खासदारकीचे लोक आपल्याकडून फक्त खासदारकीसाठी करतात. जर कदाचित ती लोक आपल्यासोबत नसेल आणि आपल्यावर कायम जर अन्याय होत असेल तर उद्यासुद्धा त्यांना जागा दाखवण्याचं सुद्धा काम अकोलेकर निश्चित करणार आहे. प्रतिनिधी संदीप दातखळे, राजयोग न्यूज, अकोले.